नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कारागृह विभागामध्ये 255 पदासाठी जाहिरात आलेली आहे। त्याच्यामध्ये शिक्षकाचे सुद्धा पद आहेत। नेमकं क्वालिफिकेशन काय लागतं? शिक्षकासह 18 पद आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे। सिलेबस जनरल सिलेबस आहे, त्याच्यामध्ये वेगळा सिलेबस असा काही नाहीये। आणि विद्यार्थी मित्रांनो, स्वर्ण संधी समजता येईल, कारण चांगले पद आहेत। 255 म्हणजे कमी पद नाही, लिपिक पद आहेत, बाकीचे सुद्धा भरपूर पद याच्यामध्ये ऍड केलेली आहेत। चला मित्रांनो, या परीक्षेसाठी लागणारं पॅटर्न काय आहे, परीक्षा कोण घेणार आहे, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो विशेष म्हणजे याच्यासाठी लागणारी वयोमर्यादा सुद्धा मी इथे डिटेल मध्ये सांगणार आहे। चला पहिला मुद्दा बघा मित्रांनो, हा आहे कारागृह विभागामधला जाहिरात बघून घेऊ शकता। जाहिरातीमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत त्यांनी। तर पहिला लिपिक पद आहे। लिपिक या पदासाठी जर बघितलं 125 पद आहेत मित्रांनो। ग्रेड पे जर बघितला तर छान आहे मित्रांनो, पगार सुद्धा सुंदर असा पगार तुम्हाला भेटून जाईल। मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। मित्रांनो, ग्रॅज्युएशन कंप्लीट असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला हा फॉर्म भरता येणार आहे। त्यानंतर वरिष्ठ लिपिक या पदासाठी 31 पदे आहेत। मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी याचं सुद्धा क्वालिफिकेशन आहे। त्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणी म्हणजे आपलं टायपिंग वगैरे झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे ही। SSC किंवा समतुल्य परीक्षा तसेच शॉर्ट हँड उत्तीर्ण स्पीड 100 प्रति असणं गरजेचं आहे। त्यानंतर मित्रांनो विविध पद आहेत, लिपिक आहे। आता इथे बघा 5 नंबरला जर पाहिलं, शिक्षक पदासाठीची भरती आहे मित्रांनो। पदसंख्या आहे 12। पगार जर बघितलं 25,500 ते 81,100 एवढा पगार आहे मित्रांनो। जबरदस्त पगार आहे। आणि आपली जर लोकसंख्या जर बघितली, सध्या क्राऊड आपलं कॉम्पिटिशन बघितलं, 12 पदे सुद्धा चांगली पद असं समजावं लागेल, कारण कॉम्पिटिशनचा विचार केल्यानंतर स्पर्धेमध्ये एवढे पद आले तरीही मित्रांनो दुसऱ्या परीक्षेला 1 लाख 2 लाख फॉर्म येतात। 12 पदासाठी जास्तीत जास्त 10-12 हजार फॉर्म येतील आणि त्यातून 12 पद आपल्याला निवडायचे। बघा मित्रांनो, SSC HSC किंवा समतुल्य शिक्षण पदविका उत्तीर्ण प्रौढ शिक्षक वर्ग चालवण्याचा पूर्वानुभव असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे। मित्रांनो लक्षात घ्या, याच्यामध्ये SSC HSC दोन्ही असणं गरजेचं, म्हणजे HSC झालंच पाहिजे। आणि त्यानंतर तत्सम व शिक्षण पदविका उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। शिक्षण पदविका उत्तीर्ण म्हणजे DED किंवा BEd झालेल्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरता येणार आहे। त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो शिवणकाम निदेशक। तर SSC महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य मास्टर टेलर प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। ITI करणाऱ्या लोकांना सुद्धा हे मिळतं मित्रांनो। हे पद सुद्धा जबरदस्त आहे। सुतार काम आहे। त्यानंतरच बघितलं तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे, बेकरी निदेशक आहे, तानाकार आहे, विणकाम आहे, चर्मकला आहे, यंत्र निदेशक आहे, निटिंग अँड वेटिंग आहे, करवते आहे, लोहर काम आहे, कातारी आहे, असे एकूण गृह प्रवेशक आहे, पंचागालाचे निदेशक, ब्रेल लिपी निदेशक, जोडारी, प्रिपेंटिंग, मिलिंग पर्यवेक्षक, शारीरिक कवायत निदेशक, शारीरिक शिक्षण निदेशक हे सुद्धा पद आहे मित्रांनो। इथे SSC शारीरिक शिक्षण उत्तीर्ण प्रमाणपत्र अथवा BT पदवी उत्तीर्ण अथवा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यता प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। या पदासाठी सुद्धा एकच पद आहे, पण इथे एक पद आहे। अशी एकूण पदसंख्या आहे 255। प्रिझन सेक्टर मध्ये म्हणजे कारागृह विभागामध्ये जबरदस्त म्हणता येईल, कारण कारागृह जर बघितले मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मोजकेच कारागृह आहेत जिथे या पदसंख्या असणार आहेत। जिल्हा बेसवरच असणार कारागृह आणि कारागृहामध्ये या पदसंख्या भरल्या जाणार आहेत। मित्रांनो पॅटर्न आणि परीक्षेची दिनांक कशी या वेबसाईटवर कळेल वगैरे सांगितले आहे, तर तुम्हाला माहितच आहे। ह्याची जर PDF वगैरे पाहिजे असेल तर माझं बघा टेलिग्राम चॅनल देतो, @H पुंडे सर असं टाइप करायचंय तुम्हाला, H पुंडे सर। आणि क्लास वगैरे जर हवा असेल मित्रांनो ऑनलाईन क्लास, तर माझा हा संपर्क क्रमांक आहे। या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता। TET करणारे, TET चे क्लास करणारे विद्यार्थी, तुम्हाला गरज नाहीये वेगळा क्लास लावायची, त्याच्यामध्येच सगळा सिलेबस आपला कव्हर होऊन जाईल याही परीक्षेचा। त्यामुळे
चिंता नसावी दुसरा क्लास लावायच्या भानगडीत पडू नका, हाय तोच क्लास कंटिन्यू करा. जे ऑलरेडी माझ्याकडे क्लासला आहेत त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे. चला त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो, हे आरक्षण वगैरे सर्व गोष्टी पुढे त्यांनी डिटेल मध्ये जाहिरात दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता बा आपल्या कास्टला किती आहेत, महिलांना किती जागा आहेत, पुरुषांना किती आहेत, माजी सैनिकाला किती आहेत, या सर्व माहिती पुढे दिलेली आहे. व्यवस्थित वाचून घ्या, म्हणजे टेलिग्रामवर गेलात की हे होऊन जाईल, तुम्हाला समजून जाईल. आपण आता सिलेबस कडे आता इथे वयोमर्यादा वगैरे बाबा खूप महत्वाचं आहे. वयोमर्यादेच्या बाबतीत जर बघितलं चांगलं आहे. 18 ते 38 वर्षापर्यंत ओपनच्या विद्यार्थ्याला हा फॉर्म भरता येणार आहे. 18 ते 38 वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येतो बिनधास्तपणे, काही अडचण नाहीये. ओके. त्यानंतर त्यांना 18 ते 43 वर्ष कास्टवाले लोक आहेत, अंशकालीन वगैरे वगैरे सगळ्यांना हा फॉर्म भरता येतो. त्यानंतर मित्रांनो माजी सैनिकासाठी 45 वर्षाची अट दिलेली आहे. यांनी आपण खऱ्या अर्थानं सिलेबस कडे वळलो आहोत. हा सिलेबस स्क्रीनशॉट मारा, वाटलं तर स्क्रीनशॉट मारा. आता इथे टायमिंग कसा दिलाय काय नाही सगळ्या गोष्टी क्लिअर करतो बघा इथे. तर लिपिक या पदासाठी सिलेबस काय आहे बघा. सिलेबस आहे लिपिक पदासाठी 25 प्रश्न 50 गुण, मराठी व्याकरणासाठी 25 प्रश्न, इंग्रजी व्याकरणासाठी 50 गुण, सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण, बौद्धिक चाचणी प्लस गणित सुद्धा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. बौद्धिक चाचणी आणि गणित, बौद्धिक चाचणीच असतं बऱ्याच परीक्षेला, पण इथे एक ऍड केले त्यांनी, बौद्धिक चाचणी प्लस गणित ऍड केलेलं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ते सुद्धा 50, 100 प्रश्न 200 गुण असणार आहेत. वर्ष लिपिकचा सुद्धा सारखाच आहे. त्यानंतर इथे खाली लघुलेखक व 4 ते 25 मध्ये नमूद सर्व तांत्रिक पदाकरता हेच सिलेबस आहे मित्रांनो, लक्षात घ्या. इथं तांत्रिक पदासाठी 4 ते 25 पर्यंतचे जेवढे काही तांत्रिक आहेत त्यांना बघा सिलेबस कसं ठेवलाय. 15-30 15-30 15-30 गुण, 15-30 गुण आणि 60 प्रश्न 120 गुण दिलेत. 60 प्रश्न आणि 120 गुण. बाकीचे काही आहेत 80 मार्क, त्यांच्या त्या कलेला मार्क आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. त्या व्यावसायिक कलेला मार्क देण्यात आलेले आहेत. यांनी शिक्षक भरतीसाठी काय सिलेबस केलाय अजून डिक्लेअर केला नाही, पण तुमचा सिलेबस सुद्धा लिपिक पदासारखाच असेल बरं का, लक्षात ठेवा. लिपिक पदाच्या धर्तीवर तुमचा सुद्धा सिलेबस असेल. तुम्हाला इथं बालमानसशास्त्र वगैरे वगैरे असलं काही विचारणार नाहीये, तुम्हाला याच पद्धतीने. आणि विशेष म्हणजे त्यांनी प्रौढ शिक्षण जे शाळा चालवलेत, कार्यशाळा, रात्रशाळा, त्यांना जास्त प्राधान्य देण्याचं ठरवलेलं आहे. फॉर्म भरून टाकायला काय अडचण नाही बरं का, फक्त थोडस फीस मध्ये जास्त आहे फीस, पण पर्याय नाही मित्रांनो, भरणं गरजेचं आहे कारण कॉम्पिटिशन युग आहे. परीक्षा ही ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड असणार आहे मित्रांनो. ऑनलाईन परीक्षेचा वेळ असणार आहे 1 तास 20 मिनिटे. मग फक्त 80 मिनिटामध्ये आपल्याला 100 क्वेश्चन सोडवायचे आहेत. बघा इथे वेळ सुद्धा कमी केलेला आहे. प्रत्येक प्रश्नात 2 गुण ठेवण्यात आलेले, प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण ठेवण्यात आलेले आहे. आपण पाहिलंच. आता ही परीक्षा कोण घेणार आहे, बऱ्याच जणांचं म्हणणं असतं बाबा परीक्षा कोण घेणार आहे, नेमकं परीक्षा कोण घेणार. तर मित्रांनो नॉर्मलायझेशन होणार आहे. त्यानंतर परीक्षा इथे पाहू शकता TCS घेणार आहे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आपली परीक्षा घेणार आहे. TCS पॅटर्न नुसार परीक्षा होणार आहे. म्हणजे टीईटी करणाऱ्या विद्यार्थ्यांना IBPS TCS पॅटर्न नुसार शिकवलं जातं, त्यांना अजून सोपं जाईल मित्रांनो. त्यामुळे चिंता नसावी, अभ्यासाला काहीच अडचण नाहीये. इथे कागदपत्र वगैरे सगळं सांगितलेलं आहे बघा, इथे पूर्ण कागदपत्र वगैरे वगैरे सगळं. त्यानंतर आपण महत्वाचा मुद्दा म्हणजे या पदासाठी लिपिक व तांत्रिक संवर्गातील उक्त नमूद सर्व पदाकरिता फीस आकारली जाणार आहे. माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारला जाणार नाहीये. आणि जे काही खुल्या प्रवर्गातले आहेत लोक त्यांना 1000 रुपये फीस, म्हणजे मित्रांनो मानगुटीवर पाय ठेवून सरकार पैसे वसूल करतोय आपल्या. तर आणि राखीव लोकांना 900 रुपये फीस असणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने येत्या काळामध्ये या परीक्षा होणार आहेत. याचा फॉर्म भरून ठेवायचा असेल तर ठेवा बिनधास्तपणे, कारण या परीक्षेमध्ये तुम्हाला संधी मिळू शकते, लक्षात ठेवा. संधीच आहे असं समजून करा बाबांनो, तरच होणार आहे, लक्षात घ्या. आणि सिलेबस आपला जनरल आहे, याच्यामध्ये काही जास्त ताणाताण नाहीये. जनरल सिलेबसवरच ही परीक्षा अवलंबून असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. अर्ज कसा भरायचा, कधीपासून भरायचा इथं दिलेला आहे मित्रांनो. 1 ते 21 तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज दाखल करायचे बघा. 1 ते 21 तारखेपर्यंत, 1 पासून म्हणजे आजपासून, हॅपी न्यू इयर, आज झालं चालू.
तिथून 21 तारखेपर्यंत तुम्हाला 21 दिवसाचा कालावधी दिलेला आहे अर्ज करण्यासाठी. लवकरात लवकर तुम्हाला होईल तेवढं अर्ज करून घ्या आणि येत्या काळामध्ये मित्रांनो परीक्षेच्या तयारीला लागा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. जर तुम्ही आपल्या ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनची घंटा सुद्धा दाबा आणि जाहिरात पाहून एकदा लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.